आई आई चहा घेतेस ना? गोळ्या घे. ए नको ग गोळी नको. त्याच्यामध्ये ना सिरेटिव्ह आहे कुठले तरी. मला भयंकर झोप येते त्याने. तू घे गोळ्या चल आणि नंतर चहा घे. घे. इतक्या लवकर कशाला ग केलास चहा? लवकर काय 4:30 झालेत. मग घे लवकर. मला वाटलं 2-2:30 वाजले असतील. ऐकणार नाहीस तू. अक्षता नमस्कार. मी मुकुंद जावडेकर दिशा प्रतिष्ठानमधून बोलतोय. सुधाताई जोशी आहेत का? हा 1 मिनिट. हा आई फोन. कोणाचं आहे? कोणी मुकुंद जावडेकर आहेत. कोण मुकुंद जावडेकर? तूच बोल त्यांच्याशी काय ते. हॅलो कोण? हा 1 मिनिट. हा अगं त्यांना तुझ्याशीच बोलायचं. हॅलो नमस्कार. मी मुकुंद जावडेकर दिशा प्रतिष्ठानमधून बोलतोय. 8-9 वर्षापूर्वी मी आपल्या ज्ञानवर्धिनीत आलो होतो आपल्याला एका परिसंवादाला घेऊन जाण्यासाठी. बोला. मी एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केलाय. आता मी दिशा प्रतिष्ठानचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय. दिशा प्रतिष्ठानाविषयी तुम्हाला माहिती आहेच. एक मिनिट. हा बघ काय म्हणतात. मला काही उमगत नाहीये. हॅलो हा बोला. सुधाताई मी नाही सुधाताई नाही. मी त्यांची मुलगी अक्षता जोशी बोलते. जरा सुधाताईंना देता का? अहो त्यांची तब्येत जरा बरी नाही आहे म्हणून. बरं बरं. आनंदाची बातमी अशी की आमची एक समिती आहे. कला साहित्य राजकारण समाजकारण अशा विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या 16 सदस्यांची ही समिती. या समितीने काल आपला निर्णय एकमुखानं जाहीर केला आणि त्या निर्णयानुसार दीपस्तंभ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत श्रीमती सुधाताई जोशी. खरंच? हो. तसं अधिकृत पत्र घेऊन मी समक्ष येऊन भेटेनच. तरी पण म्हटलं परिचय आहे तेव्हा स्वतःच बातमी सांगावी. थँक्यू. हा थँक्यू व्हेरी मच. इट्स ओके. या आई. आई कॉंग्रॅट्स. आई अभिनंदन. कशाबद्दल? अगं दिशा प्रतिष्ठानचा दीपस्तंभ पुरस्कार मिळालाय तुला. मला? अगं पण असं मी काय केलंय? अगं तू केलेल्या सगळ्या कार्याचा गौरव आहे. तुला माहिती आहे ना हा पुरस्कार दरवर्षी दिला जात नाही. लायक व्यक्ती आढळली तरच दिला जातो आणि तो तुला मिळालाय. मी काम करते. माझी रजा वाढवून घेते. अगं तुला पुरस्कार मिळाल्यावर जाईन मी. हे दोन्ही ताळ्यांना कळवते. मन्ना काका सगळ्यांना कळवलं हवं. हॅलो आजही तू नाहीस. थँक्यू थँक्यू थँक्यू. अगं हो सकाळपासून सारखे फोन चालूच आहेत. हो बरोबर तुला एंगेज लागणारच. हो अगं नाही ग खरंच मी एवढी मोठी नाहीये. बरं हो देणार ना पार्टी नक्की. मी नंतर फोन करू का ग? कुणाचा तरी फोन येतोय. हां ओके 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 बाय. हॅलो हां बोला मन्ना शेठ. वाचलीस ना? अरे तुझ्या मास्तरणीला केवढ्या उंचावर नेऊन ठेवले त्यांनी. नाही रे मी खरंच एवढी मोठी नाहीये. असं वाटतं की या उंचीला नेऊन ठेवलंय तिथून मी पडेन की काय. नाही रे खरंच. हो ना सारखे सगळ्यांचे फोन येतात. अरे
हो, विद्यार्थ्यांचे येऊन गेले, आपल्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांचे सुद्धा येऊन गेले फोन. होणार आहे. मी सुद्धा शरदला आणि जयाला खूप मिस करते. एनिवे, नाही ना, अजून तारीख नाही कळली आहे. हो, कळवेन, नक्की कळवेन. हो 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 रे बाबा, हो. अरे तुझ्याशिवाय कोण आहे आता मला. ओके. काही नाही रे, सकाळपासून सारखे फोन चालू आहेत. हो, चल चल, अच्छा, हो करते, अच्छा, हां. दे. असू दे. हाय हाय ग, काय सगळेजण कौतुक करतायत. अगं त्या कौतुकाला सुद्धा काही सीमा आहे की नाही. एका विद्यार्थ्याने तर ही बातमी वाचून चक्क माझ्यावर कविता केली आहे. ऐकवली त्यांना मला आता फोनवर. इतकी छान होती. काय विचारू नकोस. अगं त्यानं काय काय विशेषणं मला लावली आहेत. त्याच्या मते मला दत्तासारखी 3 मस्तक असायला हवी होती, गणपतीसारखे 4 हात असायला हवे होते, आणि शंकरासारखे 3 डोळे असायला हवे होते. बर, आपण सकाळपासून नॉनस्टॉप बोलता आहात. आता जरा विश्रांती घ्यायला हवी. मान्य आहे, आयुष्यभर आपण तेच करत आलाय, पण आता विश्रांती घेतो. थोडं खा आधी, नंतर गोळ्या घ्या आणि जाऊन पडा, हो की नाही. ए नाही हा चिंगू, प्लीज प्लीज मला तू थांबवू नकोस. मी सगळ्यांचे फोन घेणार आहे आज. जुन्या जुन्या लोकांचे फोन येत आहेत मला. ठीक आहे, जशी आपली मर्जी. आले मी. कुठे चाललीस. अगं स्वयंपाकाचं बघते ना. औषधं घेण्याआधी काहीतरी खायला हवं ना. आलेच. हाय ग. घेते रे बाबा, घेते. हॅलो. अरे नमस्कार बाळासाहेब. वा वा, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. अहो तुम्ही अभिनंदन करायला फोन केलात, ह्याच्यातच सगळं मिळालंय मला. हो, थँक्यू थँक्यू. नाही हो, अहो मी सामान्य प्राध्यापिका, हा केवढा मोठा बहुमान मला मिळालाय. खरं सांगू का, मला तर असं वाटतं की आपल्यापेक्षा हा पुरस्कार केवढा मोठा आहे. नाही हो, तुम्ही उगीचच एवढं कौतुक करताय माझं. मी काहीही केलेलं नाही एवढं काम. ओके ओके, थँक्यू थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. हो हो, बर, अच्छा अच्छा. ऐक घ्या, हे का आता. मी तुला भरवतो, तू बोलत राहा. ए, मी काय लहान नाहीये मला भरवायला. असं काय सुधाई, तूच म्हणतेस ना म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. खा खा, एक पुरे घास झाला? तरी. अरे तुला बक्षीस मिळालं म्हणून तरी खा. एक घास प्लीज माझ्या, प्लीज. छान आहे माझं बाळ. हो. हॅलो. पण काही असं अक्षता, त्यावेळेला मला तसं नाही, सगळ्यांना वाटलं होतं की तुझं आणि रॉनीचं काहीतरी आहे. काहीतरी काय उगाच उगाच काही. त्या सदानंद नाईकच्या प्रकरणात रॉनीला पडायची काय गरज होती. त्या सदानंदनी केवढा मोठा वार केला होता रॉनीच्या हातावर, आठवतंय ना. हो, आठवतंय. त्याचं काय. आपल्या सर्कलमध्ये खूप चर्चा झाली होती त्याची. हे बघ, माझ्या मागे चर्चा करण्यापेक्षा मला येऊन विचारलं असतं ना, तर मी सांगितलं असतं त्यांना. काय सांगितलं असतं. आणि मी जेव्हा गौरीशी भांडून घर सोडून तुमच्या घरी आले होते, तेव्हा तू मला बाहेर काढलं होतंस. म्हणाली होतीस, आई आणि आजीला तू रॉनीशी सलगीनी वागतेस हे आवडत नाही. खरंच होतं ते. पण आपल्या सर्कलमध्ये त्याची केवढी चर्चा झाली होती माहितीये. लोक काय म्हणत होती की कबाब मध्ये हड्डी नको म्हणून अक्षतांनी बाहेर काढलं प्राचीला. लोकांचं काय ग, लोक बडबडतातच. त्यांना काहीतरी हवंच असतं बोलायला. तुझ्या आणि रॉनी बद्दल काय काय बोलतात माहितीये ना. काहीतरी शोधून काढतात, काही मिळालं नाही की. रॉनीची ती रोजा आंटी त्याला घेऊन जायला आली. प्लीज यार, त्या रोजा आंटीचं नाव नको काढूस.
अजूनही भेटते का ग रॉनीला? तू काय कानावर आलेली न्यूज कन्फर्म करायला आलीस? म्हणजे काय? ती येते आमच्या घरी चल. रॉनीला भेटायला, आणि बहुतेकदा मी नसताना. आणि या रॉनीचं काय प्रेम कमी होत नाही त्या रोजा आंटीवरचं. मग काय भांडणं नवरा बायको सारखी? कमावून यार, सारखं नवरा बायको. ते सगळं सोड. तुझं काय? बंटीशी बोललीस का काही? नाही, नशीबच बोललीस तू, मला माहितीये. कारण दुनियेला ज्ञान पाजळा, स्वतः काही करू नका तुम्ही. बोलले मी. लग्न या विषयावर मी आणि बंटी आणि नंदा मावशी आणि आई आणि परत मी, अशा चर्चेच्या 4 नाही 24 फेऱ्या झाल्यात. उपयोग 0. अरे पण एवढं चर्चा करण्यासारखं काय आहे त्याच्यात? चौघांच्या 4 भूमिका आहेत. म्हणजे नंदा मावशीला वाटतं आमचं लग्न झालं तर चांगलंय, माझी काही हरकत नाहीये. हो. आणि आईला वाटतंय लग्न नाही झालं तर बरं. अरे हे सगळं ठीक आहे, पण व्हॉट अबाउट बंटीला काय वाटतंय? तिथे तर सगळा आनंदच आहे. नाही म्हणजे लग्नाचा विषय काढला ना की तो एकतर टिंगल करतो, चेष्टा करतो, किंवा फिलॉसॉफीच झाडायला लागतो. कधी राग फासून बैरागी झाल्यासारखं करतो, कधी. असल्या माणसाशी काय बोलणार? अगं तुला कल्पना नाही तो माझ्याशी कसा बोलतो. एकदा काय म्हणत होता माहितीये? तू त्या रॉनीशी का नाही लग्न करत? व्हॉट? हो. यू मीन यू अँड रॉनी? हो. मला म्हणत होता तुमची जोडी खूप छान जमेल. नाहीतरी तुझी ती मैत्रीण प्राची, त्याने तिच्याशी लग्न केलंच नाहीये, तू का नाही करत? आय डोंट बिलीव्ह तू असं म्हणाला. हो. वर काय म्हणाला माहितीये? तुमची जोडी खूप छान जमेल, कारण तू कलेक्टर, तो किचन कलेक्टर. भेटू ते तुझा बंटी, चांगला सोलून काढेन मी त्याला. एक सजेशन देऊ? तू ही सोलून काढायची प्रॅक्टिस त्या रोजा आंटीवर का नाही करत? रोजा आंटीचं नाव काढू नकोस हा. गळा दाबीन मी तुझा. मग मी भूत बनून तुझ्या मानगुटीवर बसेल. मग मी आणि रोजा आंटी तुला छळत बसू. तुला एक सजेशन देऊ? तू बंटीच्या मानगुटीवर का नाही बसत? बंटीच्या मानगुटीवर नाही, मी बसले ना भूत बनून बंटीच्या मानगुटीवर, तरी तू म्हणेल अक्षता भूता, अक्षताच्या भूता. अगं हो, खरंच. ही इज जस्ट इम्पॉसिबल. कठीण आहे तुझं. वाव, ऑल माय फेवरेट डिशेस. हा, आज काय विशेष गौरी? काही विशेष नाहीये. आपण घरातली 4 माणसं सुद्धा एकत्र यायला पडत नाही ना, म्हणून म्हटलंय का जेवणाचं निमित्त करूया. हे तरी बाबा नाहीच आहे. बघ ना, हे सगळं ठरल्यावर मग दिल्लीला जायचं काढलं त्यांनी. पण जाताना म्हणाले माझ्यासाठी तुमचा ठरलेला प्लॅन कॅन्सल करू नका, मी आल्यावर परत एकदा करूया म्हणे. चांगलं. हे रॉनी, चल बाबा ये. आलो, 1 मिनिट. आता हा काय करतोय? अगं काही करत नाही, तू सर्व कर, मी आलोच. हा ये लवकर ये. हे ते जयपूरचं एक्झिबिशन कसं होतं? एनिथिंग इंटरेस्टिंग? चांगलं होतं. काही ट्रॅडिशनल आउटफिट्स छान होते. अदरवाईज फार रॉयल होतं. बाकी ठीक. मी त्यांना काही स्केचेस काढून दाखवले. दे वर व्हेरी इम्प्रेस्ड. हा रॉनी चल आता. वाव, काय मस्त आहे. हे असं काहीतरी करायचं म्हणजे ह्याला सुद्धा चित्रकला आणि रंगसंगती वगैरेचं नॉलेज लागतं ना. मे बी. मी काय म्हणते प्राची, हा तुम्ही दोघं मिळून फूड पेंटिंग वगैरे असं काहीतरी का नाही सुरू करत? मग मला काही कळत नाही ह्यातलं, पण तरी इट्स अ ब्रिलियंट आयडिया. ॲज ऑफ नाव लेट्स गेट स्टार्टेड. मला जाम भूक लागली. अरे तुला भूक लागली का? आम्ही पण जेवणार होतो, आम्हालाही जेवायचंय. अगं हो, पुरे लगेच बोलायलाच हवं का प्राची? तोही तसंच करतो. हा बरं हो, चल जेवूया. ते दे जरा. हे आपलं कसं अगदी हम आपके कोण मधले हॅपी फॅमिली सारखं वाटतंय ना. ती तशी व्हावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना. भाव म्हणजे आता नाहीये आहे. तूच सांग काय रॉनी? वेल, समाजाच्या दृष्टीने, सोसायटीच्या दृष्टीने नाही, पण व्हॉट यू मीन रॉनी? आपल्या दोघांचं फक्त लग्न झालेलं नाहीये म्हणून आपण एक. प्राची जरा समजून घे.
फक्त लग्न करून जर समाजाची इच्छा पूर्ण होत असेल तर व्हाय नॉट? समाजाची इच्छा का तुझी इच्छा? का रॉनीची इच्छा? का बाबाची इच्छा? प्राची कूल इट. इतकं रागवायची काहीच आवश्यकता नाही. रॉनी, तुला माहितीये मला लग्न ह्या विषयावर बोलायला आवडत नाही. आय हेट इट. वाय प्राची? का? हे बघ, मी जे काय भोगलाय ते कोणाला सांगून मला कोणाची सहानुभूती नाही मिळवायची, आणि याच्यावर मला चर्चा येईल. हॅपी फॅमिली ना ग आपली, तरी आम्हालाही न सांगण्यासारखं एवढं काय आहे सांगायला काय हरकत आहे प्राची? कोणाला? आम्हाला, जस्ट द टू ऑफ अस. आपण जेवायला आलोय का माझ्या पास्ट बद्दल डिस्कस करायला आलोय? अगं अनायसे एकत्र जमलोच होतं म्हणून सहज. आणायचे का मुद्दा म्हणून? प्लीज टेल मी, खरं सांग रॉनी. खरंच सांगायचं असेल तर मुद्दाम. अनुष्का, या पुरस्कारापेक्षा सुद्धा जास्त आनंद मला कुठल्या गोष्टीचा झालाय सांगू? निशांतनी मला आज आपणहून फोन केला माझं अभिनंदन करायला, आणि अगं चक्क म्हणाला सुद्धा की खरं तर मला प्रत्यक्ष अभिनंदन करायला आवडलं असतं, पण सध्या वेळ नाही आहे. पण बघूया, अनु जर आली तर तिच्याबरोबर यायचा प्रयत्न करीन. अगं अजून काय हवं आहे मला सोना? तुम्ही एवढं मला आपुलकीनं प्रेम. ए येडू, रडतेस की काय तू? रडू नकोस बघू, असं काय करते सगळं? अगं समोर कोण असेल ना तर हसेल तुझ्याकडे बघून. चल तर डोळे पुस बघू आधी. अगं ही परिस्थिती बदलेल. हां, रडू नकोस. हो, आकांक्षाचा फोन येऊन गेला. हो हो हो, तुला लगेच आम्ही कळवू. हां, आता रडू नकोस. हाच बघू, छान एवढा आनंदाचा दिवस आहे. बरं बरं, हां चल, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर स्वीट फॅमिली. अच्छा, बाय बाय बाय. आले आले. चावी घेऊन गेले दिसत नाहीये माशय. ऐक देवा, आले. थांबा रे, जरा थांबा. ऐक या. अभिनंदन. अगो बाई, थँक्यू. ये 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 ये. किती दिवसांनी आलीस? ये बस. ये 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 बस. मॅडम. काय? अगो अगो अगो, काय करतेस का तू? बस, वेळी नुसती. काय करत होतीस तू? हा, अगं तू सुद्धा एका कॉलेजची प्रिन्सिपल होतीस, विसरलीस की काय? अगं ज्या जागेवर मी बसले होते ती जागा तू अधिकाराने मिळवलीस, राज्य केलंस त्याच्यावर. रिटायर झाल्यावर सुद्धा तू त्या काका पवारांची वटवृक्ष संस्था एकटीनं सांभाळतेस. खरं सांगू तुला, हा पुरस्कार माझ्याऐवजी तुलाच मिळायला हवा होता. मुळीच नाही. माझ्या आयुष्यातले खरे दीपस्तंभ तुम्ही आणि काका पवार. तुम्ही सांगितलेल्या मार्गावर अडखळत धडपडत चालताना मी इथवर येऊन पोहोचले. ही तुमची पुण्य. हो, माझं काय एवढं घेऊन बसलात? माझ्याकडे फक्त काम करण्याची जिद्द होती, कष्ट उपसण्याची तयारी होती. पण मॅडम, तुम्ही जर नसतात ना तर कदाचित हे. छे ग, कोणी कुणाला मार्ग बिर्ग दाखवत नसतं. अगं माझ्याकडे जे होतं ना ते फक्त मी तुला देण्याचा प्रयत्न केला, पण ते तू घेतलंस, मी सांगितलेलं ऐकलंस, हे तुझं क्रेडिट आहे. बाकी त्यांनी कान झाकून घेतले, त्याचं काय? आपण फक्त तथास्तु असं म्हणायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं. एक मिनिट. आता काय? पेढे. अगं काय काय आणतेस तू? काय करतेस तू? काही नाही हो मॅडम.
हे अगदी थोडासा सुचवत नाही का आता बस. तुमचं त्रिवार शतवार अभिनंदन. थँक्यू.